गंगापूर येथे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विरोधात गंगापूर पंचायत समिती कृषी अधिकारी अजय गवळी यांनी गुप्त खबऱ्यामार्फत बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदाराविरोधात कारवाई केली असून या ठिकाणी बोगस बियाणाचे 32 पाकिट गंगापूर पोलीस ठाण्यात जप्त केले असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी कृषी अधिकारी यांना गुप्त खबऱ्यामार्फत सुगव लागताच या ठिकाणी पोहोचून दुकानदारांना विचारणा केली असता दुकानदारांनी उडवडीची उत्तरे दिली। यावेळी कृषी अधिकारी यामुळे पुढील शोध मोहीम कामे गंगापूर पोलिसांना आरोपीने बोगस बियाणाचे पाकिट कुठे ठेवले हे दाखवून दिले आहे। आरोपी आकाश आप्पासाहेब सुखासे यांची सद्गुरू ॲग्रो अँड मशिनरी या दुकानामध्ये चौकशी केली असता पाटील इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिक बोगस बियाणे या दुकानामध्ये ठेवल्याचं आरोपीने कबूल केलंय। या बियाणाचे एकूण 32 पाकिट असून या संबंधित कंपनीला विचारणा केली असता कंपनीने हे बियाणे आमचे नाहीत म्हणून सांगितलं आहे। यावेळी बोगस बियाणे मोहीम उपसंचालक विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर आणि माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्र अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक काळुशे तालुका कृषी अधिकारी जायभाये आणि कृषी अधिकारी पंचायत समिती अजय गवळी यांच्या संयुक्तिक कारवाई करून बोगस बियाणे विक्रेत्यांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सूर्यवार्ता न्यूज चॅनलसाठी प्रकाश सातपुते, छत्रपती संभाजीनगर। नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।